पाणी नाही घालायचं, एकदम सुके करायचे वाफेवर. दाखवते मी. झाले बोंबील तयार झाल्यावर मसाले बोंबील आजी मस्त झाली. श्री स्वामी समर्थ. चला मंडळी, आजच्या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. मी आज तुमका सुके बोंबील करून दाखवते. चला कापली. आता मी त्याच्यात तेल टाकतोय 2 चमचे. चार 5 कढीपत्त्याची पानं आणि 1 वाटी कांदा टाकलाय हे वाटी भरून. हे बघा, मी 1 चमचाभर आला लसूण पेस्ट टाकली. 1 चमचा छोटा एकदम हळद टाकली मी. आला लसूण पेस्ट आता काय टाकले, पहिल्यांदा टाकले तर ते उडता फोडणीत, म्हणून मी अर्धा कांदा भाजल्यावर टाकले. आता मी 1 मोठं टोमॅटो घेतलंय, हे बघा बारीक कापून. कांद्या टोमॅटोने बनवतं, वाटणान पण बनवू शकतो आपण. बघा, आता 1 चमचो ह्याच्याशी छोटा आणि 1 चमचो मसालो आणि गरम मसालो मी मिक्स करून घेतलंय. बघा हे बघा, मी बोंबील एकदम साफ करून कापून सुके होते
ते मी 2 धुवून घेतलंय चोळून एकदम हाताने व्यवस्थित. आणखीन त्याला मीठ पण लावून मी ठेवलं कारण मऊ होऊसाठी. सुके बोंबील होते उन्हाळ्यात घेतलेले, तर ते आता मी त्याच्यात फोडणीत घालतोय आणि कशी चटणी याची करतं ते दाखवते तुम्हाला एकदम सुकी. चला, फोडणी भाजली हा. पाणी नाही घालायचं, एकदम सुके करायचे वाफेवर. दुसरा पण बोंबील बटाटा करतात, तो वाटणाने वगैरे पण करू शकतो आणि असं पण करू शकतो आपण टोमॅटो कांदा घालून पण ग्रेव्हीने. मी उपमा बारीक करून घेतलंय, ते घालतोय. नंतर ठेवतले, वरच्या आधी ठेवलं कारण वाफ लागा नाही नेमका म्हणून. एकदा ढवळूया, किती वाफ लागली बघूया, कारण कोकम वगैरे लागा कया. हलक्या हाताने ढवळायचं, नाहीतर धुवून वगैरे मऊ झालेले असतात ना, तर कुस्करण जातील म्हणून. मी आज याच्यावर भाकऱ्या भाजल्या, त्या भाकरी बरोबर खायच्या. तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर खाऊ शकतास. हे बघा, 5 मिनिटं झाली फोडणीत घातल्यावर, तेव्हा हे बघा चांगली वाफ लागून हे झाले. हे बघा, आता मी कोथिंबीर घालते ह्याच्यात आणि खोबरा घालायची गरज नाही. खोबरा घातलं ह्याच्यामध्ये या पदार्थात तर मसाल्याची चव जातली. तेव्हा तुम्ही वाटणाचे करशाल ना, तेव्हा खोबऱ्याचं वाटण घाला. व असे ग्रेव्ही करा किंवा बोंबील बटाटा करा, तेव्हा तुम्ही हे खोबरं घालू शकता वाटण वगैरे. आणि हवं तुमचं वया असत तर घाला तुम्ही, पण अशी घातलाच तुम्ही ह्याला ना अशा पद्धतीने तर चव जातली या मसाल्यांची. तेव्हा असे सुकेच्या सुके ठेवायचे. फक्त कोकमाची आणि मसाल्याची गरज आहे त्याला. मीठ घातलेला पहिलाच बोंबल्याला लावलेला. आता मी कोथिंबीर घातलं, 2 मिनिटं राहून दे. बघा दाखवते मी, झाली. हे बघा मी बाउल मध्ये काढते. छान अशी झाली या. याच्या बरोबर भाकरी खावा किंवा काही खावा, चपाती खावा. बोंबील तयार झाल्यावर मसाले बोंबील, तेव्हा तुम्ही पण अशीच करा आणि खाऊन बघा. आणि तुम्ही पण करा तेव्हा, आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे बघा, ही आजीने बनवलेली भाकरी आणि हे आजीने बनवली बोंबीलची भाजी. आता खाऊन बघ.
एकदम मस्त मस्त झाली आहे. अरे वा वा.